तो निर्णय आमची समिती, मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे. हे दुटप्पी धोरण आहे. आमचा विषय पक्का आहे. आम्ही समिती केली आहे. जे मराठी मुलांच्या हिताचा असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू. कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही. या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये होईल आणि तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ. महानगरपालिका निवडणुकीसाठी उघडलेलं दुकान मराठी वाद गेले का जसं प्रश्न पहिल्यांदा तर भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात. त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का? भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल. देखिए मैं बहुत स्पष्ट शब्दों में बताना चाहता हूं, महाराष्ट्र में मराठी भाषा का अभिमान रखना ये कोई गलत बात नहीं है, लेकिन भाषा के चलते अगर कोई गुंडागर्दी करेगा तो इसको हम सहन नहीं करने वाले. कोई अगर भाषा के आधार